सत्यजित मी काय म्हणते, तुझं रडून बिडून झालं असेल तर सह्या कर. मंजिरी काय होतंय तुला? इथं बस अगं पाणी दे तिला, पाणी दे लवकर. मीरा, मीरा. मंजिरी, काय होते ग? प्रिया, डॉक्टरला फोन कर. सत्यजित, नको टेन्शन घेऊ इतकं. होईल सगळं व्यवस्थित. तुला काय वाटतं, हे जे मंजिरीला अचानक चक्कर वगैरे आली, अचानक बरं वाटेन असं झालं, हे सगळं खरं आहे? आता तरी समजून घे, हे सगळं एक नाटक आहे. साधी गोष्ट आहे सत्यजित. जेव्हा तू ते पेपर्स आणलेस ना, तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती. हे डिवोर्स पेपर्स बघून ती आयदर रडारड करून अख्खं घर डोक्यावर घेणार, नाहीतर हे असं बेशुद्ध पडण्याचं नाटक करणार. सत्यजित, उशिरा का होईना, तू जो डिसिजन घेतलायस तो अगदी बरोबर आहे. आता किमान मावशीला तरी त्रास होणार नाही, घरात शांतता राहील, सुखही येईल. आणि डोंट वरी, डिवोर्सच्या प्रोसेसमध्ये काहीही अडचण येणार नाही. सत्यजित, ट्रस्ट मी, आता तू तुझ्या आयुष्यात मला हवी ती जागा दिलीस किंवा नाही दिलीस, तरी तू सुखात आहेस ना, ह्यातच माझा आनंद आहे. सत्यम, सत्यजित, मगाशी तू काही ऐकायच्या मनस्थितीत नव्हतास, पण मला तुझ्याशी बोलायचंच आहे. बोल. तू तुझ्या घटस्फोटाच्या निर्णयावर ठाम आहेस? आई, मी ठाम असल्याशिवाय कधीच कुठला निर्णय घेत नाही. आता मंजिरीला बरं वाटत नाहीये, पण ती जेव्हा किंवा त्या पेपर्सवर सह्या करण्याच्या परिस्थितीत असेल तेव्हा तिला त्या सह्या कराव्या लागतील. तू घाबरू नकोस, तुला फार वेळ वाट नाही पाहावी लागणार. लाखात एक पत्रिका आहे. अहो, तुमच्या मुलासाठी या मुलीशिवाय अन्य दुसरी योग्य मुलगी असू शकत नाही. आणि तुम्ही जर ही शक्ती त्याच्यापासून हिरावून घेतली तर तो आगडोम स्वतःचं अस्तित्व नष्ट करेल आणि हाती उरेल ती फक्त राख. सत्यजित, ह्यावेळी माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. म्हणजे असं की मला वाटतंय की तू तुझ्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा. आई? हो. आई, इतके दिवस मी घटस्फोट घ्यावा म्हणून तू माझ्या मागे लागली होतीस, आणि आज जेव्हा मी निर्णय घेतलाय तू मला सांगतेस विचार कर. नाही सत्यजित. मिस्टर मुधोळकर, मी त्यांना आता चेक केलंय, पण तसं निदान काही आत्ता करता येणार नाही. उद्या त्यांना क्लिनिकला घेऊन आलात की त्यांच्या टेस्ट करू. डॉक्टर, खरंच काही काळजीचं कारण नाहीये ना? नाही, तसं काही नाही. उद्या बोलूच आपण. ठीक आहे, येते मी.
मुद्रा, मला तुझ्यापासून काही लपवायचं नाहीये, पण जे काही झालंय ते तुला कसं सांगावं हेच कळत नाही मला. काय झालं विहंग, तू मला नीट सांग ना. माझी काहीही ऐकण्याची तयारी आहे, सांग. मी वहिनींशी बोललो, त्यांना धीर दिला, पण सत्यजित जीजू त्यांचं काय? काही कळत नाही. म्हणजे त्याच्या डोक्यात नक्की काय चाललंय. काही म्हणाले का जीजू? कोणी नाडकर्णी नावाचे डिव्होर्स लॉयर आहेत, सत्यजित त्यांना भेटायला गेलाय. काय? अरे एवढं सगळं होऊ नये जीजूंचा विश्वास का बसत नाहीये? हं? सगळं अगदी समोर स्वच्छ दिसत असताना जीजू असे का वागतायत? त्यांना कळत का नाहीये की दी निर्दोष आहे? खरं तर मला असंच वाटलं होतं की वहिनींनी भर रस्त्यात त्या आशिषला एवढं मारलंय म्हटल्यावर तरी सत्यजितचा वहिनींवर विश्वास बसला असेल. पण सत्यजित काय किंवा घरची सगळी माणसं काय, त्यांनी कान आणि डोळे बंद करून ठेवलेत की काय कुणास ठाऊक. झोपलेल्यांना जागा करता येतं विहंग, पण ज्यांनी झोपेचं सोंगच घेतलंय म्हटल्यावर पण असं म्हणून नाही चालणार आहे. काय करावं आणि कसं करावं तेच कळत नाही मला. हे बघ पोरी, जास्त विचार करू नकस. तब्येतीला सांभाळ, त्रास करून घेऊ नकस. आराम कर जरा. हे बघ, मी उद्या येते, आपण डागदरांकडे जाऊ. आवरून ठेव तुझं, डागदरांकडे घेऊन जाईन मी तुला. कीर्तन आहे का तिकडे दवाखान्यात? नाही, तू जाणार आहेस म्हणून विचारतोय. उद्या ऑफिसला जायच्या आधी आपण डॉक्टरकडे जाऊ. अरे वा, आता काय म्हणावं तुला? काही वेळापूर्वी काडीमोड घ्यायला निघाला होतास तू. काडीमोड घ्यायचा आहे, अजून झालेला नाही. अजूनही ती माझी बायको आहे आणि इतरांना कळत नसल्या तरी मला माझ्या जबाबदाऱ्या कशा पार पाडायच्या हे खूप चांगलं कळतं. मी घेऊन जाईन तिला डॉक्टरकडे, तुझी गरज नाही. पोरी, आजपर्यंत मी लई मूर्ख बघितले, शतमूर्ख बघितले, पण तुझ्या नवऱ्यासारखा अक्कलेचा आंधळा त्योच. काडीमोड घेईपर्यंत नवरा आहे ना व तुझा? राहू दे, काडीमोड घेईपर्यंतच नवरा आहे. अगं थांब, तुझीच वाट बघत थांबलीये मी. मला बघून अशी पुढे काय निघालीस तू? खूप महत्वाचं बोलायचंय मला तुझ्याशी. तुला आणि महत्वाचं? हो, मला तुला असं सांगायचं होतं की तुझ्या दुःखात मी पूर्णपणे सहभागी आहे प्रिया. कोणतं दुःख? हे बघ, तुझी फालतू बडबड ऐकण्यात ना मला इंटरेस्ट नाही. प्रिया, प्रिया, स्वतःच्या नशिबावरचा राग माझ्यावर काढून काय उपयोग आहे? एनिवे, मी आज नाही चिडणार तुझ्यावर, कारण एखाद्या माणसाचा राग अनावर होतो ना तेव्हा त्याचा ताबा सुटतो स्वतःवरचा, आणि मग तो असं काहीही बडबडायला लागतो. तुझं बोलणं मी मनावर घ्यावं एवढी तू इम्पॉर्टंट नाहीच आहेस. आणि तसंही हे सगळं बोलायला तू कोण आहेस? हा, कसं आहे ना प्रिया, आता गुरुजींना तुम्ही एवढं आशेने घरी बोलवलं, पण घडलं भलतंच नाही का? आत्ता थोड्या वेळापूर्वी सत्यजित दादांनी स्वतः डिव्होर्स पेपर्स ठेवले मंजिरी वहिनींसमोर. पण झालं काय? मंजिरी वहिनींना चक्कर आली आणि सया तशाच राहिल्या. तुझं ना नशीबच फुटकं आहे प्रिया.
तू एवढी धडपड करून जे मिळवायचा प्रयत्न करतेस ना, ते तुला मिळेल असं नाही वाटत ग मला. तू काहीही बोललीस ना तरी मला काडीचाही फरक पडत नाही, कारण मला जे हवंय ते मी ऑलरेडी मिळवलंय. हो, पण मागून मागून मिळवलेली गोष्ट परत करावी लागते प्रिया. एखादी गोष्ट आपण स्वतः कमावतो ना, तेव्हाच ती फक्त आपली असते. आणि तू जे मिळवलंयस त्याची एकमेव साक्षीदार मीच आहे ना. तू कितीही पुरावे नष्ट केले असलेस तरी. बोल, स्वतःच्या समाधानासाठी काय वाटेल ते बोल, पण मी सांगितलं ना, मला जे हवंय ते मी मिळवलंय. आणखी एक गोष्ट नेत्रा, एखादी गोष्ट मागून मिळवलेली असेल किंवा कमावून, ती गोष्ट ज्याच्याकडे असते ना ती त्याचीच असते. कळलं? मंजिरी एक साधी भोळी आहे मान, पण हिच्या मूर्खपणाचं काय करावं कळत नाही मला. देवा, सुबुद्धी दे रे बाबा. सगळ्यात आधी या प्रियाला. आजपर्यंत जगात फक्त तुमच्यावरच प्रेम केलं. तुमच्याशिवाय मनात कुणालाच जागा नाही दिली. तुझ्या मनात कधीच मला जागा दिली नाहीस. असंच करायचं होतं तर मग लग्न का केलंस? लग्नाच्या पवित्र बंधनात दिलेल्या वचनांवर विश्वास ठेवा. निदान एका क्षणासाठी सगळं पूर्वीसारखं होईल. सगळं पूर्वीसारखंच कायम राहावं असं मलाही वाटतं मनापासून. आपलं नातं टिकवून ठेवण्याची इच्छा आहे. किती स्वप्न रंगवली होती मी. सगळी स्वप्न अशी एका कागदावर सह्या करून संपवून टाकायला निघालात तुम्ही. म्हणजे तुम्ही खरंच डिवोर्स देणार मला? डिवोर्स शिवाय दुसरा काहीच पर्याय ठेवला नाहीस तू माझ्या पुढे. नाही, डिवोर्स हा पर्याय नाही असू शकत. पण हा विचार करण्यासाठी तुम्ही कधी माझ्या बाजूने विचारच केला नाही. सतत फक्त संशय. मनातल्या संशयाच्या ठिणगीला तुझ्या वागणुकीमुळे सतत खतपाणीच घालत राहिलीस तू. माझ्या प्रत्येक वागण्याचा, बोलण्याचा कायम तुमच्या सोयीने अर्थ लावत आलात. मी सांगते म्हणून नाही, किमान स्वतःसाठी तरी कधीतरी त्यामागचं सत्य तपासून बघायला हवं होतं. पुराव्यानिशी सत्य समोर आल्यावरही स्वतःची चूक नाकारत राहिलीस. तू जर माझ्याशी असं वागलीच नसतीस तर आज आपला सुखाचा संसार बहरला असता. आणि शेवटपर्यंत तुला दिलेला शब्द तसाच राहिला असता. तू तिथे मी. तांबडे बाबांबरोबर मीटिंग ठरली, लगेच दावत आलो बघा. हा, मला काही विषय कळला नाही. ध्यान जरा आमची मीटिंग घडवून द्या तांबडे बाबांबरोबर. घाबरतो कशाला जाणतो? माणसाने घाबरायचं नाही. माणूस घाबरला की घाबरतो, म्हणून घाबरायचं नाही म्हणजे माणूस घाबरत. हे मी नाही, तांबडे बाबा म्हणतात. होय, तुला आता मोठं काम करायचंय. तुझी तयारी आहे ना? हा आहे ना. तुझी तयारी आहे ना? हा आहे. तुम्ही फक्त बोलायचा बस. विषय काय का असं ना बोला. मग जाणवो किती दिवस उपाशी राहत. तू उपाशी खायचं की नाही? तू पचत नाही हो. पचन शक्ती वाढवा. काय जाणवो, पोलीस खात्यात काम करून पचन शक्ती वाढलेली नाही हे काही पचत नाही. काय आता तांबडे बाबा पाठीशी आहे म्हणल्यावर काय बी पचन बघा. हो, किती पगार मिळतो पोलिसांना पोलिसात? आता कमिशनर साहेबांना बघा. तुमचा हातात तोंडाची गाठ पडेल एवढाच आहे हो. नोकरी सोडा मग. हा झालं म्हणजे आता दुष्काळात 13वा महिना का? तांबडे बाबावर विश्वास ठेवा. पोलिसांपेक्षा दुप्पट पगार देणार
आमच्यासाठी काम करायचं. नाही 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 दादासाहेब, अशी एकदम नोकरी वाढायची म्हणजे असं मी तुमचंच काम करतोय की. हो, तिप्पट पगार, फक्त आमच्या आणि आमच्यासाठी काम करायचं. पण दादासाहेब, चौपट नाही नाही मग घरची लोक माझी. पगार. आता तुम्ही म्हणताय ना, आणि तांबडे बाबाची इच्छा आहे म्हणल्यावर काय विषय संपला आहे का नाही? सांगा तुम्ही सांगा काय काम करायचं. काय काम करायचं? आता बघा कसं आहे, माणूस असतो, माणसाला असतो जन्म. का असतो? कारण तो जन्मतो, म्हणून तो माणूस. पण बोल, जन्मल्या माणसाला ध्येय असतात का? माणसाला ध्येय नसतात. अगं वहिनी, बाहेर नाही आलीस ती? मला वाटलं तुला बरं वाटत नाही का काय? घरची शांतीच हरवली म्हटल्यावर कसं आणि काय बरं वाटायचंय? हरवली? अगं मी तर उलटच बोलतीय. आता कुठे या घरात शांती येईल? आता सत्यजितनं ठरवलंय ना की त्या भवानीला काडी मोड द्यायचा. मग आता तूच मला सांग, तू इतक्या वेळेला सत्यजितला सांगितलं तेव्हा त्यानं ऐकलं नाही ना? पण आता त्याच्या मनानं त्याला पटलं म्हणून तो तयार झालाय ना. मग देऊ देत की. वंच, जोगळेकर गुरुजींनी काय सांगितलं ते ऐकलंय ना तुम्ही? त्याचीच भीती वाटते मला. ये बघ बहीण, आता असा विचार करायचा नाही. अगं गुरुजीने आपला अंदाज सांगितला. आता तूच मला सांग, असं ग्रह ताऱ्यावरून काय होतं का? नाही ना. कसं आहे, आपलं जगणं वेगळं, ग्रह तारे वेगळे. मला तर एवढा आनंद झालाय ना, काय सांगू तुला. बहिणी, अगं काय झालं ग? वंच, ह्या सगळ्यामध्ये माझ्या सत्यजितचं काही बरं वाईट? अगं असा काय विचार करायला? असं कोणाच्या जाण्यानं न जाण्यानं काय बी होत नाही बघ. आता तूच मला सांग, ती मंजिरी या घरात नव्हती तेव्हा आपण सुखी नव्हतो का? होतो ना. मग आपला आनंद दादा तो जेव्हा घर सोडून गेला तेव्हा आपला सत्यजित अगं एवढासा होता. एवढ्याशा सत्यजितने केवढे काबाड कष्ट केले, केवढा त्रास भोगला, तेव्हा बी आपण सुखीच होतो ना. मग अगं एक एक करून एवढं ऐश्वर्य उभं केलं त्यानं, बिझनेस वाढवला. मग प्रिया या घरात आली तेव्हा तर तुला मुलीचं प्रेम मिळालं. तेव्हा होती का ही मंजिरी? तरी बी आपण सुखीच होतो ना. बहीण, अगं सत्यजितला ही भवानी सोडून गेली तर काय आभाळ कोसळणार आहे का? नाही ना. मग जाऊ दे ना, जातीये तर. वंच, हे बघा, हे घर आहे ना, हे मंजिरीच्या वडिलांचं आहे, हे विसरू नका तुम्ही. काय उपकार नाही केले त्याने आपल्यावर? त्यांच्या पोरीनं तिच्या कर्मानं जो खड्डा खणला ना, तो खड्डा बुजवाया म्हणून त्यांनी हे केलं. त्यांच्या पोरीचं पाप झाकायचा प्रयत्न केला त्यांनी. काय उपकार केले नाही त्यांनी? अगं वहिनी, सत्यजितनं आता कुठं बरोबर निर्णय घेतलाय. त्याच्या बुद्धीनं तो जे काही करतोय त्याला करू देत की. आणि असं बी सत्यजितनं आजपर्यंत घेतलेला निर्णय चुकलाय का? नाही ना. मग आता कसं चुकल? जे काय होतंय ते होऊन जाऊ दे की. पटतंय ना? मंजिरी, काय म्हणले डॉक्टर? नाही, टेस्ट वगैरे केल्यात त्यांनी, पण रिपोर्ट आल्याशिवाय काही सांगता येणार नाही म्हणाले. आणि माझं लेकरू कुठे? तुला एकटीला सोडून गेला कसं म्हणते मी? तरी मी तुला सांगत होते, मी येते तुझ्या बरोबर म्हणून. अहो, ते होते माझ्यासोबत. म्हणजे डॉक्टरांशी बोलणं वगैरे झालं आणि मग ऑफिसला गेले ते, आणि गाडी घेऊन मी घरी आले.
ठीक आहे, पण आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, काळजी करायची नाही आणि कसला बी विचार करायचा नाही. स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, आराम करायचा. काय म्हणले मी? स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. त्रासाचं काय, आयुष्याचा महत्वाचा भाग असल्यासारखी सवय झाली आहे मला त्याची. तो नसला तर कदाचित चुकल्यासारखं होईल मला.